नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात वारंवार पाल दिसते का? कधी भिंतीवर, कधी देवघरात, तर कधी अचानक अंगावर पडते आणि मग मनात प्रश्न येतो, हे शुभ आहे की अशुभ? भारतीय वास्तुशास्त्रात आणि जुन्या मान्यतानुसार घरात पाल दिसण्यामागे काही संकेत असतात असं मानलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, घरात पाल दिसणं शुभ की अशुभ, कोणत्या ठिकाणी पाल दिसली तर काय अर्थ होतो, अंगावर पाल पडली तर काय संकेत असतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी सोपा उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक खास उपाय जो घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करू शकतो. वास्तूनुसार पाल का महत्त्वाची मानली जाते? भारतीय संस्कृतीत अनेक प्राण्यांचे संकेत मानले जातात, जसं कावळा, मांजर, घुबड. तसंच पाल सुद्धा पूर्वीच्या काळात लोक निसर्गातील गोष्टींमधून संकेत शोधायचे आणि त्यामुळे पाल दिसण्याची काही शुभ अशुभ गोष्टी जोडल्या गेल्या. वास्तूनुसार पाल ही घरातील ऊर्जा, स्वच्छता आणि वातावरणाशी जोडलेली मानली जाते. घरात पाल दिसणं शुभ की अशुभ? मित्रांनो, हे पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून असतं. काही ठिकाणी पाल दिसणं शुभ मानलं जातं, तर काही ठिकाणी ते नकारात्मक संकेत मानले जातात. शुभ संकेत: जर घरात पाल शांतपणे भिंतीवर दिसली, देवघराच्या आसपास दिसली, मुख्य दरवाजाजवळ दिसली, तर काही मान्यतानुसार ते शुभ संकेत असू शकतात. असं मानलं जातं की घरात ऊर्जा सक्रिय आहे, काही चांगली बातमी मिळू शकते, धन लाभाचे योग तयार होऊ शकतात. अशुभ संकेत: पण जर घरात खूप जास्त पाल असतील, सतत भांडण्याची जागा दिसत असतील, स्वयंपाकघरात घाणीजवळ असतील, तर ते नकारात्मक वातावरणाचे संकेत मानले जातात. यामुळे घरात अस्वस्थता वाढते, मानसिक तणाव वाढू शकतो, नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. देवघरात पाल दिसली तर? हा प्रश्न अनेक लोकांना विचारता. वास्तूनुसार देवघरात पाल दिसणे काही वेळा शुभ मानलं जातं, विशेष जर ती शांत असेल आणि वारंवार दिसत नसेल. असं मानलं जातं की घरात सकारात्मक ऊर्जा आहे, पूजापाठाचं वातावरण चांगलं आहे. पण जर देवघर अस्वच्छ असेल आणि तिथे सतत पाल फिरत असेल, तर ते स्वच्छतेकडे दुर्लक्ष दर्शवू शकतं. पैशाच्या ठिकाणी पाल दिसली तर? कपाट, तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी पाल दिसल्यास काही लोक ते धन लाभाचे संकेत मानतात. पण वास्तूनुसार मुख्य गोष्ट आहे त्या जागेची स्वच्छता आणि ऊर्जा. जर तिजोरीजवळ घाण, धूळ आणि अव्यवस्था असेल तर आर्थिक अडचणी वाढू शकतात. अंगावर पाल पडली तर काय? भारतीय लोककथेमध्ये अंगावर पाल पडण्याबद्दल अनेक समज आहे. काही ठिकाणी ते शुभ मानतात, तर काही ठिकाणी अशुभ. पण वास्तवात पाहिलं तर हे बहुतेक वेळा योगायोग असतो. मात्र जुनी मान्यता सांगते की शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडली त्यानुसार वेगळे संकेत असतात. उदाहरण: डोक्यावर पडली मान सन्मान, हातावर पडली आर्थिक बदल, पायावर पडली प्रवास. हे फक्त पारंपरिक समज आहेत. घरात खूप पाल असतील तर काय करावे? जर घरात सतत पाल दिसत असतील तर याचा अर्थ घरात काही गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. उपाय: घर स्वच्छ ठेवा. पाल बहुतेक घाण, कीटक आणि ओलसर जागी येतात. भिंती कोरड्या ठेवा. ओलसर भिंतीमुळे कीटक वाढतात आणि त्यामुळे पाल येते. खिडक्या स्वच्छ ठेवा. रात्री लाईट जवळ कीटक जमा होतात. कापूर वापरा. काही लोक कापूर किंवा लिंबाचा वास वापरतात. वास्तूनुसार सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय: सकाळी सूर्यप्रकाश घरात येऊ द्या. दररोज देवघर स्वच्छ ठेवा. मुख्य दरवाजाजवळ स्वस्तिक काढा. घरात तुळस लावा. दर शनिवारी मिठाच्या पाण्याने पुसा. हे उपाय घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी मदत करतात. मित्रांनो, पाल दिसणं म्हणजे नेहमीच वाईट असं नाही. अनेक गोष्टी या लोकमान्यता आणि परंपरा आधारित आहेत. म्हणून अंधविश्वास न ठेवता स्वच्छता, सकारात्मकता आणि चांगलं वातावरण यावर लक्ष द्या. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं, वास्तूनुसार घरात पाल दिसणं शुभ की अशुभ. काही वेळा ते शुभ संकेत मानले जातात, तर काही वेळा ते घरातील अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा दर्शवू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घर स्वच्छ, शांत आणि सकारात्मकता ठेवा. कमेंट करून सांगा तुम्हाला पालबद्दल कोणता अनुभव आला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच वास्तू आणि धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.